नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। खरं तर हा छोटासा क्लिप आहे जो पुढील भागातला आहे। आजींची तब्येत बिघडली असल्या कारणाने पारू आणि आदित्यने डॉक्टरांना बोलवलेलं असतं। आता डॉक्टरांनी आजीला चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात खरं तर आजी खूप दिवसाची सोबती नाहीये। इथे त्यांच्या मुलाला भेटल्याशिवाय त्यांचा जीव प्राण सोडणार नाहीयेत। त्यामुळे जर तुम्हाला आजींसाठी काही करायचं असेल तर त्यांच्या मुलाला तुम्ही ताबडतोब बोलावून घ्या। तेव्हा आदित्यचे डोळे भरून आलेले असतात। आपण पाहतो की एक शेजारचा माणूस असतो जे की आता एक मुद्दाम पारूशी बोलायला आलेला असतो, तिची छेड काढत असतो। तो म्हणतो तुमची हालत खूप खराब आहे, मी दुधाची पिशवी आणली, घ्या ना प्लीज, तुम्ही आजीला देऊ शकता, घरात म्हातारा माणूस आहे, आजारी आहे, छान ताजं ताजं थंड दूध आणलेलं आहे, ते तुम्ही घ्या। असं म्हटल्यानंतर आता पारूला खूपच टेन्शन आलेलं असतं। खरं तर आदित्य आणि पारू जेव्हापासून तिथे राहायला गेले तेव्हापासून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी ते सुरू असतात। आता मालिकेमध्ये सविस्तर काय होतंय ते जाणून घेऊयात। तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हापासून प्रीतम प्रिया घरी आलेले असतात आणि ही गोष्ट श्रीकांतला समजलेली असते तेव्हा पारूने नक्कीच काहीतरी पाठवलं असेल म्हणून त्या दोघांकडे ते बोलायला गेलेले असतात। आता श्रीकांत म्हणत असतात माझ्याकरिता पारूने नक्कीच लाडवाचा डब्बा पाठवलेला असेल, त्यामुळे तो लाडू मला दे, असं म्हणून ते चव चाखतात तर त्यांना खूप आवडतं। त्याचबरोबर आपण पाहतो की तो लाडवाचा डब्बा घेऊन अहिल्यादेवीकडे येतात आणि ते म्हणतात अहिल्या, तुला एक छोटीशी मुलगी बाहेर भेटायला आली होती, तिने तुझ्याकरिता लाडू पाठवलेत। तेव्हा अहिल्या म्हणते खरंच किती लोक माझ्यावर जीव लावतात। तेव्हा श्रीकांत म्हणतात अगं खरंच खूप जणांची लाडकी आहेस तू, प्रत्येक जण तुझ्यावर जीव वळून टाकतो, तू लाडू तरी खाऊन बघ ना प्लीज। तेव्हा आता लगेच अहिल्या त्या डब्याचं झाकण ओपन करते आणि त्यातील एक लाडू काढून घेते। तेव्हा श्रीकांत म्हणतात अगं खा खा, खाऊन तरी बघ कसा आहे लाडू, लाडूची चव आणि लाडू तुला खूप आवडेल बघ, खाऊन बघ। तेव्हा अहिल्या लगेच तोंडामध्ये लाडूचा एक तुकडा टाकते आणि तुकडा टाकल्याबरोबर आता अहिल्याला पारूच्या हातच्या लाडवाची चव आठवते। हा लाडू बरोबर पारूनेच पाठवलेला आहे आणि ही लाडूची चव पारूच्याच हातची आहे हे तिच्या लक्षात येतं। तेव्हा ती लगेचच पारू असा तोंडातून आवाज काढते। पारू म्हटल्याबरोबर प्रिया आणि प्रीतम टवकारतात, त्यांना कळतं की लगेच अहिल्याने बरोबर चव ओळखलेली आहे। अहिल्या रागानेच श्रीकांतकडे पाहत असते आणि श्रीकांतची तर बोबडीच वळालेली असते। तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात। दुसऱ्या बाजूला मात्र संध्याकाळची वेळ असताना पारूने अंथरूण घालायला सुरुवात केलेली असते। झोपण्याची इथे वेळ झालेली असते त्यामुळे, आणि जेव्हा ती अंथरूण घालत असते तेव्हा मात्र तिला खूपच उचक्या लागत असतात। आता तिला खूप उचक्या लागत असताना तो लगेचच म्हणत असतो की पारू, खरं तर आज ना खूप आनंद झालाय मला, बघ ना कितीतरी दिवसांनी इथे प्रीतम आणि प्रियाला भेटलो, ते दोघं घरी आले ना तेव्हा फार आनंद झाला मला, आजचा दिवस ना खूप एन्जॉय केलाय मी कधीच विसरणार नाही तो दिवस। तेव्हा पारूला उचक्या लागत असताना आदित्य म्हणतो थांब, तुला उचकी येते, मी तुझ्याकरिता ना मस्त पाणी आणतो। तेव्हा लगेच तो उठतो आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन पारूकडे येतो। पारूला म्हणत असतो हे घे थोडंसं पाणी पे। पारू पाण्याचा ग्लास हातामध्ये घेते, 2 घोट पाणी पिते, पण ती लगेच म्हणते माझी आठवण देवी आई काढतायत, देवी आईंना माझी आठवण आलेली आहे असं इथे ती बोलते। तेव्हाच आता आदित्य म्हणतो काय म्हणतेस? तेव्हा पारू म्हणते हो, देवी आईशिवाय माझी आठवण कोणीच नाही काढणार, जेव्हा जेव्हा देवी आई माझी आठवण काढतात तेव्हा तेव्हा मला अशाच उचक्या लागतात, असं सुद्धा आता इथे पारू म्हणत असते। तेव्हाच आदित्यला खूप भरून आलेलं असतं, कारण लाडवाचा डब्बा पाठवलेला असतो आणि आईने खरंच पारूची आठवण काढली असेल का असा विचार त्याच्या मनामध्ये येतो। तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात। इकडे लगेच अहिल्या उठून उभी राहते आणि ती म्हणत असते हे इथे पारूने बनवलेले लाडू आहेत, त्या मुलीने बनवलेले लाडू तुम्ही मला का दिलेत, तुमची हिंमत कशी झाली, मला त्या मुलीचं नाव सुद्धा काढायची इच्छा नाहीये तर तुम्ही ते लाडू माझ्यापर्यंत पोहोचवले कसे? तुम्ही दोघं जण या आतमध्ये, बाहेरून ऐकताय ना सगळं काही, मग दोघं जण बाहेरून ऐकताय तर ताबडतोब आतमध्ये या, असं सुद्धा आता इकडे त्या दोघांना सांगण्यात आलेलं असतं। तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की आता प्रीतम प्रिया आतमध्ये येतात। प्रीतम आणि प्रिया आतमध्ये आल्याबरोबर इकडे अहिल्या म्हणत असते काय रे, शॉपिंगच्या नावाखाली तिकडे त्याला भेटायला गेला होतात, इथे बाहेर मला समजलं की तुम्ही तिकडे भेटायला गेला होतात, पण बाहेर दिशा होती आणि दिशा बाहेर असल्या कारणाने मी तुम्हा दोघांना काहीच बोलली नाही, मी सरळ सरळ ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला, का तर बाहेरच्या लोकांसमोर आपल्या घरातल्या गोष्टीचा इथे इशू आणि हे सगळं काही व्हायला नकोय,
म्हणून मी इथे तुम्हाला काहीच बोलली नाही. आणि त्याचबरोबर इकडे असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता अहिल्या म्हणत असते, तुम्हा दोघांची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? तुम्ही इथे समजता कोण स्वतःला? त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते, तुम्हाला मी सांगितलं होतं त्या मुलीशी कुठलेच संबंध ठेवायचे नाहीयेत. जे व्यक्तीने इथे मला फसवण्याचं काम केलंय त्या व्यक्तीशी मला कुठलंच नातं ठेवायचं नाहीये. मग तुम्ही तिकडे गेलात तर गेलात आणि वरून तिच्या इथे निरोप घेऊन तिने बनवलेले लाडू घेऊन माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे तो चिडलेला असतो. आता तो चिडल्यानंतर इकडे मात्र तो म्हणत असतो, आई प्लीज जरा शांत होणार आहेस का तू? तू इथे घरामध्ये तुझे नियम इथे टाकू शकतेस, पण मी आदित्य दादाला बाहेर जाऊन भेटलेलो आहे. मग बाहेर जाऊन भेटल्यानंतर तू आता इथे मला कसल्याच गोष्टी इथे सांगू शकत नाही आणि मी तुझं कोणतंच काहीच ऐकणार नाहीये. कारण तुला एक गोष्ट सांगू का, इथे तुझे हे काही रूल्स आहेत ह्या घरामध्ये ते चालू शकतात, बाहेर नाही. बाहेर मी काय करायचं आणि काय नाही हे माझं मी ठरवणार आहे. त्यामुळे सो प्लीज आता मला हे असे तू नियम आणि अटी बाहेर नाही घालू शकत. कारण मी घरामध्ये त्याला भेटलेलो नाहीये, तर मी बाहेर जाऊन त्याला भेटलेलो आहे असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. आता तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, काय बोलतोयस तुझं तुला तरी समजतं का? तेव्हाच इकडे तो म्हणतो, मी अगदीच बरोबर बोलत आहे, मी काही एक चुकीचं बोलत नाही. कारण तुला माहिती काय, इथे तुझ्या नियमाखाली मी नाही राहू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तर कधीच निघून गेलो असतो, पण इथे आदित्य दादाने मला सांगितलंय की आईची काळजी घे म्हणून, त्यामुळे मी इथे थांबलेलो आहे. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, तुला जायचं असेल तर तू बिनधास्त जाऊ शकतोस, मी कोणालाही अडवणार नाही. पण हे इथे माझे रूल्स नाही आहेत, तर इथे काहीतरी नियम आणि त्याचबरोबर इथे ही शिस्त आहे. जर तुला पटत नसेल तर तू जाऊ शकतोस, मला काही फरक पडणार नाही. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे प्रीतम चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, जर आदित्यदादांनी मला शपथ घातली नसती तर मी कधीच सोडून गेलो असतो, मी इथे कधीच राहिलो नसतो असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता अहिल्याने तोंड मुरडलेलं असतं. अहिल्याने तोंड मुरडल्यानंतर ती लगेचच इथे जो प्रीतम आहे तो रागातच निघून जातो. प्रिया त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, प्लीज असं काय करतोयस आदित्य, प्लीज तू थांब ना तरी. पण इकडे मात्र आदित्य अजिबात थांबायला तयार नसतो. तो रागानेच तिथून निघून गेलेला असतो आणि प्रिया त्याला समजावण्याचा प्रयत्न करतच बाहेर निघून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे श्रीकांत जे आहेत ते इथे जो आपला प्रीतम आहे त्याची वाट बघतच बाहेर लॉनमध्ये थांबलेले असतात. आता जेव्हा इकडे तो येतो आणि तिकडे आल्यानंतर आता पाहतो की आपण जो काही प्रीतम आहे तो तिथे आलेला असतो आणि प्रीतम म्हणतो, बाबा तुम्ही मला का बोलवलं? खरं तर मी तुला एका गोष्टीसाठी इथे बोलवलेलं आहे आणि ते म्हणजेच की तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ आत्ता तुझं चुकलेलं आहे. तू आत्ता अशा पद्धतीने वागायला नको होतंस, कारण तुझं वागणं जे आहे ना ते पूर्ण चुकीचं होतं. अहिल्याशी तू या टोनमध्ये बोलायला नको होतंस. तू अहिल्याशी या टोनमध्ये का बरं बोललायस ते मला कळत नाही. तेव्हाच आपण पाहतो की आता तो म्हणत असतो, बाबा मग मी काय करायला हवं होतं? मी असं बोलायला नको होतं असं तुमचं म्हणणं आहे का? पण असं बोललं तर इथे सगळं काही व्यवस्थितच होणार आहे ना? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बाबा, हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र आई कशा पद्धतीने वागते ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे ना. मग आईचं वागणं तुम्हाला चालतं. मग मला एक गोष्ट सांगा, आपण असं नाही वागू शकत. त्याचबरोबर आता इकडे आपण पाहतो की जे काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात, खरं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हाच काय सांगायचं आहे असं विचारल्यानंतर ते म्हणतात, मला एक गोष्ट सांग, तू तिकडे गेला होता, मग तिकडे जाऊन तू काय काय केलंयस, काय काय गोष्टी केल्या त्या सगळ्या मला जाणून घ्यायच्यात. इन डिटेलमध्ये बोल ना, काय काय धमाल केली, काय काय मस्ती केली, हे सगळं तू मला सांगणार आहेस. तेव्हाच आपण पाहतो की आता तो म्हणत असतो, बाबा खरं तर काही नाही केलं. अरे काही नाही केलं, असं कसं काही नाही केलं, खरं खरं सांग काय केलेलं आहेस ते. आता तेव्हा आपण पाहतो की इकडे
प्रीतम सगळं काही सांगायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, जेव्हा प्रिया आणि मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर इथे खूपच मजा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या. सुरुवातीला तर इकडे तिथे एका चाळीमध्ये आजी राहत होत्या आणि आजी तिथे राहत असताना, बाबा एक गोष्ट सांगू का तुम्हाला? सांग ना. कोणती गोष्ट सांगणार आहेस? इथे आपला आदित्यदादा त्या आजीकडे राहतो आणि आदित्यदादांनी माझी ओळख, मी त्याचा धाकटा भाऊ आहे अशी करून दिली. आणि अशी ओळख करून दिल्यानंतर त्या ज्या काही आजी आहेत ना, त्या मात्र माझ्या मागेच काठी घेऊन लागल्या. त्या म्हणायला लागल्या, तू कोण आहेस सांग. आणि त्याचबरोबर इकडे आदित्य म्हणतो की अगं आजी असं काय करतेस, तो माझा धाकटा भाऊ वगैरे आहे. असं बोलल्यानंतर आता इकडे त्या म्हणतात, असं कसं शक्य? इथे तुला कोणताही भाऊ नाहीये, तू तर एकटाच आहेस ना, मग तुला कोणता भाऊ वगैरे आहे असं सुद्धा इकडे ते बोलत असतात. आता तेव्हा आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, मी प्रीतम आहे प्रीतम. आणि तेव्हा इकडे लगेच प्रीतम आदित्यला बाजूला घेतो आणि म्हणत असतो, काय हे, कोण आहेत कोण ह्या, आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे? आणि तेव्हा इकडे तो म्हणत असतो, तुला नाही माहिती, तुला एक गोष्ट सांगू का? इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ, इथे आजी ह्या एकट्याच आहेत आणि त्यांचं इथे कुणीच नाही आहे. त्यांना एक मुलगा आहे आणि तो मुलगा इथे परदेशामध्ये गेलेला आहे आणि आजीला दिसत नाही आहे, त्यांची तब्येत अजिबात बरोबर नाही आहे. आणि तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? इथे आजी दिसत नसल्या कारणाने त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणजेच त्यांचा नातू आदित्य आहे आणि त्यांच्या नातवाचं नावसुद्धा आदित्य आहे. आणि जेव्हापासून मी इथे आलो आहे त्या मला त्यांचा नातूच मानतायत. त्यांना कळत नाही, दिसत नाही, सुचत नाही. त्याचबरोबर त्यांची तब्येत खूप खालवलेली आहे रे प्रीतम, आणि त्यांनीच आम्हा दोघांना इथे राहण्यासाठी आसरा आणि हे सगळं काही दिलेलं आहे. तेवढ्यातच आता छोटा गोपाळ म्हणत असतो, मला फटाके वाजवायचे आहेत, प्लीज तुम्ही मला मदत करा ना. तर आपण पाहतो की आता इकडे प्रिया त्याला म्हणत असते, अरे किती छान फटाके आणलेले आहेत, नक्कीच आपण वाजवूयात ना. आता तेव्हा लगेच आदित्य आणि प्रीतम तिकडे येतात आणि त्याला गोपाळला म्हणत असतात, खरंच गोपाळ खूप छान फटाके आणलेत. कारण गोपाळ म्हणत असतो, हे सगळे फटाके ना मला इथे आदित्यदादाने आणून दिलेले आहेत. आदित्यदादाचा माझ्यावर खूप जीव आहे आणि त्यानेच मला हे सगळे फटाके आणून दिले आहेत असं इकडे सांगण्यात येतं. तेव्हाच आपण पाहतो की प्रिया म्हणत असते, अरे वा, हे तर खरंच खूप कमाल आहे. तर आता आपण पाहतो की इकडे जो प्रीतम आहे तो म्हणत असतो, खरंच हे फटाके सुद्धा खूप छान आहेत, यावर्षीची दिवाळी खूपच जोरात होणार आहे असं सुद्धा इकडे ती लोक बोलत असतात. तर आता इकडे प्रिया म्हणत असते, खरं मला सुद्धा इथे राहायला खूप आवडेल, इथे मला सुद्धा राहण्याची खूप इच्छा आहे असं प्रिया बोलत असते. तेव्हाच पारूच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की ह्या लोकांना इथे आल्यामुळे किती आनंद झाला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता प्रीतम म्हणत असतो, खरं तर मला खूप भूक लागलेली आहे आणि मला जेवायचं आहे असं इकडे तो म्हणतो. तेव्हाच आता इकडे पारू म्हणत असते, खरं तर मी तुमच्याकरिता स्वयंपाक बनवते, तुम्ही नका काळजी करू, मी पटकन काहीतरी बनवते. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जो प्रीतम आहे तो म्हणतो, हो, फक्त बोलून नाही पोट भरणार, खरं तर मला फराळ करायचा आहे आणि खूप भूक लागली, जेवायचं सुद्धा आहे. इकडे प्रियाने पारूला मिठी मारलेली असते, कारण ते खूप दिवसांनी भेटलेले असतात आणि प्रियाला खूप आनंद झालेला असतो. आता तेव्हा प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे आदित्य आणि प्रीतम त्या दोघींकडे पाहत असतात. आता पुन्हा प्रीतम म्हणत असतो, फक्त बोलूनच पोट नाही भरणार आहे, मला खरंच खूप भूक लागली, प्लीज माझ्या भुकेचं काहीतरी करा ना, मला जेवायचं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता पारूकडे फारसं सामान सुद्धा नसतं आणि फारसं सामान नसल्या कारणाने इकडे आता ती विचार करते, आता फारसं सामान सुद्धा नाहीये, पण मग करायचं काय, नेमका मी स्वयंपाक कशामध्ये बनवू असा विचार इकडे ती करत असते. आता तेव्हाच इकडे आता लगेचच पारू किचनकडे वळते आणि किचनकडे वळल्यानंतर ती विचार करते, काय करावं मला काहीच कळत नाहीये, आता फारसं सामान सुद्धा नाहीये, जर आता मी स्वयंपाक बनवायला गेले तर मी काय बनवणार आहे आणि काय नाही हे मलाच कळत नाही, आणि त्याचबरोबर ह्या लोकांना मी काय खाऊ घालणार आहे. आणि इकडे प्रिया आलेली असते तिच्या पाठीमागे. प्रिया तिला म्हणत असते, पारू काय झालंय, हे बघ मी तुमची अवस्था समजू शकते. तेव्हाच आता इकडे पारू म्हणत असते, काही नाही प्रिया मॅडम, तुम्ही हवं तर ह्या गोपाळबरोबर बाहेर फटाके वाजवायला जा ना, माझी मदत नका करू प्लीज. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे
जी काही पारू आहे ती म्हणते मी स्वयंपाक बनवते, पण पारू तू कसा स्वयंपाक बनवणार आहेस? तर इकडे आता लगेच आदित्य म्हणत असतो, हे बघा ना, आता तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायची आहे की पारूने इथे 12वीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे. आता तेव्हा लगेच आता पारू म्हणत असते, मला इकडे देवी आईच्या इथे गुडबुकमध्ये राहायचंय आणि त्यांची आदर्श सून व्हायचं आहे, म्हणूनच मी इथे बोलते. तेव्हा हे सगळेजण आता तिचं कौतुकाने अभिनंदन करत असतात. तर आपण पाहतो की आजी प्रीतमला म्हणत असतात की प्रीतम, तुझं नाव प्रीतम आहे ना, मग तू सुद्धा यावर्षीच्या दिवाळीला इथेच आमच्याकडेच राहा ना. त्यावरच प्रीतम म्हणत असतो, हो मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आदित्य म्हणतो, नाही नाही, त्याला इथे नाही राहता येणार, कारण आता त्याला ना तिकडे जावं लागेल, कारण तिकडे त्याची आई खूप आपुलकीने आणि आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यामुळेच त्याला तिकडे जावं लागणार आहे, असं इकडे तो सांगतो. आता इकडे हे सगळं पाहिल्यानंतर आता आपण पाहतो की प्रीतमला वाटत असतं आदित्य दादाला किती काळजी आहे त्या सगळ्या गोष्टीची आणि त्यामुळेच तो म्हणतोय की इकडे त्याला तिकडे जावं लागेल म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण पाहतो की आदित्य म्हटलेला असतो, आता आपण इथे एन्जॉय करत आहोत ना, पण आजी मी आहे ना इथे दिवाळीला, तू नको काळजी करूस. पण त्याचं सुद्धा तिकडे कोणीतरी वाट बघणार आहे ना, आणि त्याचं तिकडे वाट बघणार असल्या कारणाने त्याच्या आईची त्याला काळजी घ्यायची आहे तिकडे जाऊन. आता आपण पाहतो की इकडे प्रियाने तिचं क्रेडिट कार्ड काढून पारूकडे दिलेलं असतं, म्हणजे ती देत असते. ती म्हणते, हे बघ, घरामध्ये सामान नाहीये, ही घराची अवस्था, त्याचबरोबर तुला एवढ्या मोठ्या किचनमध्ये स्वयंपाक करण्याची सवय आहे, त्यामुळे मी काय म्हणते ते ऐक, हे घे, तुझ्या उपयोगाला पडन. तेव्हाच आता पारू नको म्हणत असते. ती म्हणते, अहो प्रिया मॅडम, तुम्ही हे काय करताय? अगं असं काय करतेस, असू दे ग, तुला थोडीशी मदतच होईल ह्या सगळ्या गोष्टीमुळे. पण इकडे ती स्पष्टपणे त्या सगळ्या गोष्टींना नकार देत असते. ती म्हणत असते की नाही, अजिबात नाही, मी हे सगळं नाही घेऊ शकत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलते. अगं असं काय करतेस, प्लीज घे ना तू हे, कारण जर तू हे घेतलंस तर इथे आम्हाला आनंदच होईल. आता जरी तुझ्या उपयोगामध्ये नाही आलं तरी सुद्धा नंतर तुझ्या उपयोगामध्ये नक्कीच येईल, त्यामुळे सो प्लीज अजिबात नाही म्हणू नकोस ना, घे ना. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच गोपाळ म्हणत असतो, पारूताई चल ना प्लीज, इथे मला फटाके वाजवायचेत. आता तेव्हा पारू विषयाला वळण द्यायला जाते आणि ती म्हणत असते, एक काम करा ना, तुम्ही प्लीज याच्याबरोबर ती फटाके वाजवायला जाणार. एक काम कर, तू ना इकडे प्रिया मॅडमला घेऊन जा, प्रिया मॅडम खूप छान फटाके वाजवतात. आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे त्या सुद्धा खूप छान काळजी घेतील तुझी. प्रिया मॅडम जा, तुम्ही ह्याच्याबरोबर फटाके वाजवा, मी पटकन स्वयंपाक करते. असं म्हणून आता जी काही पारू आहे ती स्वयंपाकाला लागते आणि प्रियाला पाठवून देते. आता प्रिया बाहेर गेलेली असते आणि इकडे जो प्रीतम आहे तो सुद्धा फ्रेश व्हायला गेलेला असतो. आता जेव्हा प्रीतम फ्रेश व्हायला जातो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य किचनमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, खरं सांगू का पारू, मला खूप आनंद झालाय आणि त्याचबरोबर आता प्रीतम इथे जेवायला थांबणार आहे. पण पारू मला एक गोष्ट सांग, स्वयंपाक तू कसा बनवणार आहेस? घरामध्ये तर काहीच सामान नाही, अगदी मोजकंच सामान होतं, मग तू स्वयंपाक कसा केलायस? तेव्हाच पारू म्हणते, हे बघा आदित्य सर, नका तुम्ही काळजी करू, मी स्वयंपाक करण्याचा खूप प्रयत्न केलाय आणि बनवलंय मी, पण काय बनवलंयस ते तरी दाखव ना मला. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे आदित्य जे टोप असतात ते उचलून पाहत असतो, उघडून पाहत असतो. आणि तेव्हा उघडून पाहत असताना आता इकडे तो म्हणतो, अगं हे काय आहे, तू तर काहीच बनवलेलं नाहीयेस आणि त्याचबरोबर इकडे सामान नाहीये ना, मग मी कसा इकडे चुकीचा विचार केला, मी ह्या सगळ्या गोष्टी कशा काय अशा मोडकळीस घातल्या, मला कळलंच नाही. तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे लगेचच पारू म्हणत असते, मी तरी काय करणार आहे आदित्य सर, जेवढं मला जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलाय त्याच सामानामध्ये, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मलाच कळत नाही आता काय करावं म्हणून. तेव्हा आपण पाहतो की आदित्य म्हणतो, सॉरी ग पारू, मी चुकीचा विचार केला, मला कळलंच नाही, इथे मीच सामान तुला आणून दिलं नाहीये, मग तू तरी कसं आणि काय करणार आहेस, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळेच झालेल्या आहेत. तेव्हा पारू म्हणते, आदित्य सर प्लीज तुम्ही स्वतःला असं कोसू नका, दोष देऊ नका, काही नाही झालेलं, हे बघा मी करते ना प्रयत्न, मी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही नका काळजी करू, बाजूला हो बरं. पण इथे त्या दोघांना खूप भूक लागलेली आहे ग, मी कसं बाजूला होणार आहे
असं म्हणूनच तो आता इकडे विचार करत असतो। त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता पारू किचनकडे वळते आणि जे काही थोडीशी डाळ आमटी होते त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड करते। तेव्हाच इकडे आता आदित्य म्हणत असतो, अगं पारू काय करतेस तू हे? असं त्याला एवढं हे पातळ अन्न जाणार नाहीये, तो एवढी पातळ डाळ नाही खाणार आहे। प्रीतमला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नाहीये। आता तेव्हा पारू म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी करते ना काहीतरी। तेव्हा ह्या दोघांचं जे काही बोलणं असतं ते इकडे लगेचच जो आदित्य आहे तो इथे प्रीतम ऐकत असतो। आता ह्यांची काटकसर, त्याचबरोबर तुनमुन, जेवणासाठी सुद्धा ह्यांचं पोटभर जेवण नाहीये, राशन नाहीये, त्याचबरोबर तुनमुन करून हे दिवस काढत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी प्रीतम इथे पाहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं। इकडे आदित्य म्हणतो की पण पारू काय करायचे, मला तर टेन्शन आलंय। आपण एक काम करूया, त्या दोघांना अगोदर जेवायला देऊयात आणि मग नंतर बघूया, आपल्याला राहिलं तर खाऊयात। तेव्हाच आता पारू म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू आदित्य सर, होईल सगळं व्यवस्थित। आता तेव्हा तो म्हणत असतो, पण एक गोष्ट सांगू तुला, प्रीतम तर आपल्याला सोडून जेवायला सुद्धा बसणार नाही, मग काय करायचं? पारू त्याला समजावते आणि म्हणते, तुम्ही नका ना काळजी करू। तर आता हे सगळं बोलणं प्रीतमने ऐकलेलं असतं आणि तेव्हा त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत पाहत रहा पारू।